नमस्कार मुलांनो, तुम्ही कधी जमिनीवर मॅट पसरवली आहे का? किंवा तुमच्या अभ्यासाच्या टेबलच्या वरच्या भागाकडे पाहिले आहे का? त्या सपाट जागेवर मॅट किंवा टेबल व्यापते त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो. जेव्हा आपण भिंती रंगवतो, जमिनीत टाइल्स लावतो किंवा पलंगावर बेडशीट पसरवतो, आपण जागा व्यापत असतो. त्या आकाराच्या आत असलेली जागा हीच आपण क्षेत्रफळ म्हणतो. आपण क्षेत्रफळ मोजतो चौकोनी युनिटमध्ये, जसे की चौकोनी सेंटीमीटर, सेंटीमीटर चौरस लहान आकारांसाठी, चौकोनी मीटर मोठ्या जागांसाठी जसे की खोल्या, चौकोनी इंच किंवा चौकोनी फूट, क्षेत्रफळ आपल्याला सांगते की एखाद्या आकाराने किती पृष्ठभाग व्यापला आहे. आजच्या धड्यात आपण शिकणार आहोत चौकोनाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ आणि ही कल्पना प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांमध्ये कशी वापरायची. तर तयार व्हा मोजायला, गुणाकार करायला आणि क्षेत्रफळ साहसांमध्ये मजा करायला. चला चौकोनापासून सुरुवात करूया. चौकोनाला 4 समबाहू बाजू असतात. प्रत्येक बाजूची लांबी सारखी असते. चौकोनाच्या आत किती जागा व्यापली आहे हे शोधण्यासाठी आपण त्याचे क्षेत्रफळ मोजतो. हे आपण एका बाजूला स्वतःशी गुणाकार करतो. चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू किंवा क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चला एक उदाहरण पाहूया. चौकोनाची प्रत्येक बाजू बरोबर 5 सेंटीमीटर. टप्पा 1 सूत्र लिहा. क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. टप्पा 2 बाजूची किंमत ठेवून बदल करा. क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले 5. टप्पा 3 आता गुणाकार करा. 5 गुणिले 5 म्हणजे 5 वेळेला एकत्र करणे. 5 अधिक 5, 5 अधिक 5 अधिक 5 बरोबर 25. म्हणून 5 गुणिले 5 बरोबर 25. क्षेत्रफळासाठी नेहमी चौकोनी युनिट लिहितो. चौकोनाच्या आत प्रत्येक लहान चौकोन बरोबर 1 सेंटीमीटर चौरस, 1 चौकोनी सेंटीमीटर. अंततः चौकोनाच्या आत 25 लहान चौकोन आहेत. म्हणून या चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 25 चौकोनी सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर चौरस. चला आणखीन एक उदाहरण पाहूया. चौकोनाची प्रत्येक बाजू बरोबर 7 सेंटीमीटर. टप्पा 1 सूत्र लिहा. क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. टप्पा 2 बाजूची किंमत ठेवा. क्षेत्रफळ बरोबर 7 गुणिले 7. टप्पा 3 गुणाकार करा. 7 गुणिले 7 म्हणजे 7 वेळा एकत्र करणे. 7 अधिक 7, 7 अधिक 7, 7 अधिक 7 अधिक 7 बरोबर 49. म्हणून या चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 49 सेंटीमीटर चौरस. म्हणजे या चौकोनाच्या आतची जागा 49 चौकोनी सेंटीमीटर. आपण पाहू शकता जेव्हा बाजू मोठी होते तेव्हा क्षेत्रफळही मोठे होते. म्हणून एखाद्या आकाराने आत किती जागा व्यापली आहे त्यावर त्याचे क्षेत्रफळ अवलंबून असते. चला आता आयताबद्दल शिकूया.
आयताला 2 लांब बाजू असतात, त्याला आपण लांबी म्हणतो, आणि 2 लहान बाजू असतात, त्याला आपण रुंदी म्हणतो. आयताच्या आत किती जागा व्यापली आहे हे शोधण्यासाठी आपण त्याचे क्षेत्रफळ मोजतो. सूत्र: आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. चला एक उदाहरण पाहूया. आयताची लांबी बरोबर 6 सेंटीमीटर, रुंदी बरोबर 4 मीटर. टप्पा 1 सूत्र लिहा. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. टप्पा 2 किमती ठेवा. क्षेत्रफळ बरोबर 6 गुणिले 4. गुणाकार करा. 6 गुणिले 4 म्हणजे 6 4 वेळा एकत्र करणे. 6 अधिक 6, 6 अधिक 6 बरोबर 24. टप्पा 4 युनिट लिहा. क्षेत्रफळ बरोबर 24 मीटर चौरस. म्हणून या आयताचे क्षेत्रफळ 24 चौकोनी मीटर. आयताच्या आत प्रत्येक लहान चौकोन बरोबर 1 चौकोनी मीटर. आयताच्या आत 24 लहान चौकोन आहेत, म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर 24 मीटर चौरस. चला आणखीन एक उदाहरण पाहूया. आयताची लांबी बरोबर 10 मीटर, रुंदी बरोबर 5 मीटर. टप्पा 1 सूत्र लिहा. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. टप्पा 2 किमती ठेवा. क्षेत्रफळ बरोबर 10 गुणिले 5. टप्पा 3 गुणाकार करा. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 50. टप्पा 4 युनिट लिहा. क्षेत्रफळ बरोबर 50 चौरस मीटर. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर 50 चौकोनी मीटर. चला प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडवूया. प्रश्न: रवीला आपल्या खोलीच्या जमिनीत टाइल्स लावायचे आहेत. लांबी बरोबर 5 मीटर, रुंदी बरोबर 4 मीटर. प्रत्येक टाइल्स 1 चौरस मीटर व्यापते. रवीला किती टाइल्स लागतील? सोल्युशन: टप्पा 1 जमिनीची जागा किती मोठी आहे ते शोधूया. जमिनीची लांबी बरोबर 5 मीटर, रुंदी बरोबर 4 मीटर. क्षेत्रफळ शोधण्यासाठी गुणाकार करा. क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले 4 बरोबर 20 चौकोनी मीटर. म्हणजे जमिनीवर 20 चौकोन जागा आहे. प्रत्येक 1 मीटर गुणिले 1 मीटर. टप्पा 2 प्रत्येक टाइल 1 चौकोनी मीटर व्यापते. म्हणून 20 चौकोनी मीटर व्यापण्यासाठी रवीला 20 टाइल्स लागतील. रवीला आपल्या खोलीच्या जमिनीसाठी 20 टाइल्स लागतील. स्वातीला आपली भिंत रंगवायची आहे. लांबी बरोबर 3 मीटर, उंची बरोबर 2 मीटर. 1 लिटर रंग 5 मीटर चौरस व्यापतो. तिला किती रंग लागेल? सोल्युशन: टप्पा 1 स्वातीची भिंत 3 मीटर लांब आणि 2 मीटर उंच आहे. भिंतीची जागा किती आहे हे शोधण्यासाठी गुणाकार करा. 3 गुणिले 2 बरोबर 6 चौरस मीटर. टप्पा 2 1 लिटर रंग 5 चौरस मीटर व्यापतो.
म्हणून 6/5 बरोबर 1.2 लिटर रंग लागेल. उत्तर: स्वातीला भिंत रंगवण्यासाठी 1.2 लिटर रंग लागेल. राणीकडे 2 टेबल्स आहेत, एक चौकोन आणि एक आयत. ती दोन्ही टेबलसाठी कव्हर शिवू इच्छिते. चौकोन टेबल बाजू बरोबर 1.5 मीटर, आयत टेबल लांबी बरोबर 2 मीटर, रुंदी बरोबर 1 मीटर. एकूण लागणाऱ्या कपड्याचे क्षेत्रफळ शोधा. सोल्युशन: टप्पा 1. चौकोन टेबल. चौकोनासाठी सर्व बाजू समान असतात. राणीच्या टेबलाची प्रत्येक बाजू बरोबर 1.5 मीटर. म्हणून क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर 1.5 गुणिले 1.5 बरोबर 2.25 चौकोनी मीटर. म्हणजे चौकोन टेबलसाठी 2.25 चौरस मीटर कपडा लागेल. टप्पा 2. आयत टेबल. आयताची लांबी बरोबर 2 मीटर, रुंदी बरोबर 1 मीटर. म्हणून क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 2 गुणिले 1 बरोबर 2 चौकोनी मीटर. म्हणजे आयत टेबलसाठी 2 चौरस मीटर कपडा लागेल. टप्पा 3. एकूण कपडा लागेल. दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज करा. 2.25 अधिक 2 बरोबर 4.25 चौरस मीटर. म्हणून राणीला दोन्ही टेबल्ससाठी एकूण 4.25 चौकोनी मीटर कपडा लागेल. खूप छान काम केले मुलांनो. चला आज आपण जे शिकलो ते लक्षात ठेवूया. क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकाराच्या आत व्यापलेली जागा. चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपण क्षेत्रफळ मोजतो चौकोनी युनिट मध्ये, जसे की सेंटीमीटर चौरस किंवा मीटर चौरस. क्षेत्रफळ आपल्याला मोजायला, रंगवायला, टाईल्स लावायला आणि आजूबाजूच्या वस्तू डिझाईन करायला मदत करते. सराव करत राहा, लवकरच तुम्ही क्षेत्रफळाचे तज्ञ बनाल. बाय बाय.